युजर क्रिएशन करण्यासाठी साईट ऍडमिनिस्ट्रेटरला जायचं, तिथे युजर वर क्लिक करायची, ऍड न्यू युजर म्हणायचं, युजरचं नाव टाकायचं, पासवर्ड वगैरे जी महत्वाची जरुरी इन्फॉर्मेशन आहे ती टाकून नंतर मग क्रिएट युजर म्हणायचं. ही झाली एक पहिली पद्धत युजर क्रिएशनची. दुसरी पद्धत अशी आहे की आपण एक युजरची फाईल बनवून ठेवायची, एक्सेल फाईल बल्क अपलोड करू शकतो आपण, त्यात खूप सारे युजर्स एकाच वेळेला बनवू शकतो. त्याची सॅम्पल फाईल आपण ग्रुपवर टाकणार आहोत. अपलोड केलं युजर, पुन्हा अपलोड थिस, नंतर अपलोड युजर केल्यानंतर सगळे युजर अपलोड होतात त्यात. मग कोहर्ट म्हणून एक ऑप्शन आहे. कोहर्ट ऑप्शन असा आहे की त्यामध्ये आपण युजरचा एक ग्रुप तयार करतो. आता मी ऑलरेडी इथे काही कोहर्ट्स केलेले आहेत 5वी ते 10वीचे. तर हा 10th MSBT चा एक कोहर्ट आहे. त्यामध्ये आपण काय करूया की युजर्स टाकूया, डेमो युजर 1 2 3 4 हे 10 युजर आपण त्या कोहर्ट मध्ये सिलेक्ट करून टाकले. तसंच हे 9वीचे 8वीचे 7वीचे प्रत्येक वर्गाचे आपण काही युजर्स तिथे प्रत्येक कोहर्ट मध्ये 10 युजर्स एक सॅम्पल म्हणून टाकलेले आहेत. हे टाकल्यानंतर मग आपल्याला प्रत्येक कोर्स साठी एक एक युजर असाइन करण्याची गरज नाही पडणार. हा कोहर्ट आपण असाइन केला त्या कोर्सला की आपल्याला ते 10च्या 10 युजर्स त्या पर्टिक्युलर कोर्सला हे होतील. आता आपण एक कोर्स मराठीचा घेऊया. मराठी मध्ये जायचं आहे, पार्टिसिपंट्स मध्ये जायचं आहे, पार्टिसिपंट्स मध्ये एनरोल युजर मध्ये जायचं आहे. एनरोल युजर केलं, त्यानंतर सिलेक्ट कोहर्ट घ्यायचा आहे. सिलेक्ट कोहर्ट मध्ये तो 10th MSBT जो आहे तो करून एनरोल युजर्स अँड कोहर्ट्स ह्या बटनावर क्लिक करायची. असं केल्यानंतर आपल्याला ते जे त्या कोहर्ट मध्ये असलेले सगळे युजर्स आपल्याला या विषयाच्या खाली दिसून येतील. ठीक आहे. तर ते केल्यानंतर तो पर्टिक्युलर युजर ज्या वेळेला लॉग इन करेल त्यावेळेस त्याच्या डॅशबोर्डला हा कोर्स दिसायला लागेल, जो कोर्स आपण आता त्याला ह्या एका विषयाला आपण एक कोहर्ट असाइन केला. आता उरलेल्या सगळ्या विषयांना पण तोच 10 MSCBT चा कोहर्ट आपण असाइन करायचा आहे. मग त्याला सगळेच्या सगळे विषय त्या 10 विद्यार्थ्यांना 10 म्हणजे 8 7 8 6 विषय जे असतील ते सगळे दिसू लागतील.